खेड तालुक्यातील कोरेगाव संगलट रोडवर आज एका वाळूच्या डंपरने 40 शाळकरी मुलांचा जीव घेतला असता मात्र एसटी चालकाचे प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर म्हणून 20 ते 25 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत। या घटनेमुळे पालकांमधून आता संताप व्यक्त होत असून वाळू व्यवसाय बंदी असताना देखील वाळूचे डंपर धावतातच कसे असा संतापजनक सवाल आता नागरिक प्रशासनाला करत आहेत। चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली आणि 20 ते 25 विद्यार्थ्यांचे जीव थोडक्यात बचावले। वाळूवर बंदी असताना देखील डंपर खुलेआम धावत आहेत, यामुळे नागरिक आक्रोश व्यक्त करत असून प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाईची मागणी आता केली आहे। जनता हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत असताना महसूल खाते मात्र तोंडावर बोट आणि हातावर घडी बांधून बघ्याची भूमिका घेत आहे। तरी याबाबत रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन वाळू माफिया वाहतूकदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।